योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिठले महाराज, ब्रह्मीभूत दादासाहेब, आदरणीय गुरुमाऊली, समस्त सेवेकरी बंधू आहे. आपण स्वामी समर्थ सेवा केंद्र असं म्हणतो, कारण मंदिर म्हणत नाही. आणि त्या मंदिरात आणि स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र दिंडोरीपणे हा फार मोठा फरक आहे. या फरकाच्या पाठीमागे कार्यकारण भाव आहे. कारण आपल्या समाजात आपल्या प्रत्येक जिथे जिथे वस्ती असते तिथे इतके मंदिरं झालेले आहेत की आपण एक दगड जर मारला तर कुठल्या तरी मंदिराला लागेल, इतके मंदिरं आहेत. परंतु त्या मंदिराचं पावित्र्य राखलं जात नाही. त्या मंदिरात दिवाबत्ती लावली जात नाही. त्या मंदिरात कुठले सण किंवा कुठले स्तोत्र म्हटले जात नाही. म्हणून आपण स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र हा शब्द आपण उच्चारतो. आणि नंतर आपण ज्यावेळेस या केंद्रात यायचं असतं त्या केंद्राची नियमावली असते. अनेक सेवेकरी या वर्गात येतात, अनेक माता भगिनी येतात, अनेक सेवेकरी सेवा करतात, निघून जातात. आपलं रडदानं दर गुरुवारी मोठ्या संख्येने येतात, मांडून जातात. रोज प्रश्नोत्तर असतात आणि प्रश्नोत्तराच्या मार्फत त्यांचे प्रश्नही सुटले जातात. पण आपण फक्त प्रश्न सोडायचे का? ज्यावेळेस महाराज तुला विचारतात मग प्रत्येकाला की तू तुझे गाण्याने किती दिवस मांडणार आणि गाण्याने मी तू किती दिवस सोडणार, तू इतरांसाठी आणि इतरांच्या कामाला कधी येणार? कारण मी त्याच्या कामावर, तो माझ्या कामावर, हा महाराजांचा सिद्धांत आहे. म्हणून ज्यावेळेस या काही गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस आपण केंद्रात आल्यानंतर त्याची नियमावली सांभाळलीच गेली पाहिजे. अनेक सेवेकरी येतात, नवीन जाणते असतात, त्यांना माहिती नसते. पण जुन्या जाणत्या सेवेकऱ्यांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेस त्यांना माहिती तरी कसं पडणार? सेवा आपण करतो, निघून जातो. दुसरा एक चुकीची माळ जपत करत असला शेजारी तरी आपण त्याला सांगण्याचं तात्पर्य दाखवत नाही. कारण ज्यावेळेस गुरुमाऊली सांगतात माझ्या पायाला हात लावण्यापेक्षा माझ्या कार्याला हात लावा, आणि तेच ह्या कार्याला हात लावणं आहे की आपण आपल्या ह्या मार्गाला बिघडलेले दुरुस्त करण्याचं गॅरेज म्हटलं जातं. कारण एखादं वाहन जर खराब झालं, बिघडलं, नादुरुस्त झालं तर त्याला आपण गॅरेजवर नेतो, त्याला दुरुस्त करतो, त्याला रोडवर चालणं अवस्थेत आणतो. त्याच परिस्थितीत आपल्याला या भयानक परिस्थितीतून वाटचाल करत असताना आज मानवाला जड झालेला आहे. मनुष्याला खातो आहे. आणि त्याला ज्यावेळेस संस्काराची बीजं रोपायचे त्यावेळेस त्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस ब्रह्मभूत पिठले महाराज आणि ब्रह्मीभूत दादासाहेबांनी मार्गाची निर्मिती केली त्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे. त्याच्या पाठीमागे फार मोठा कार्यकारण भाव आहे. आणि त्यावेळेस जेव्हा ईश्वराला मान्य असतं त्यावेळेस या गोष्टी होत असतात. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो, ज्यावेळेस महाराजांना मान्य नाही त्यावेळेस गोष्टीत आपल्याला यश पण येत नाही. म्हणून ज्यावेळेस आपण या मार्गात येतो, मार्गात येणं सोपं, मार्गातून निघून जाणं त्याच्यापेक्षा सोपं, पण मार्गात कायम राहणं फार अवघड आहे. मी गेल्या 40-45 वर्षापासून बघतो अनेक सेवेकरी आले, अनेक नंतर दिसतसुद्धा नाही. पाल्या पाचोळ्यासारखे कुठे निघून जातात समजतही नाही. म्हणून ज्यावेळेस सेवा करायची असते ज्यावेळेस तुम्ही केंद्रात येतात, मी अगोदर सांगितलं, अगोदर आपल्याला संसार नेटका करायचा आणि त्याच्यानंतर परमार्थ करायचा. संसाराला आपल्याला तुळशीपत्र ठेवून यायचं नाही. जे तुळशीपत्र ठेवतात त्यांचा संसार हा नेटका होत नाही. संसार नेटका करून आपल्याला परमार्थ करायचा आहे. म्हणून घरचं व्यवस्थित आवरायचं. कारण तुम्ही सेवेकरी आहात. मी मराठवाड्याचं काम मराठवाडा प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षापासून करतो की ज्यावेळेस एक केंद्राची निर्मितीपासून आज 580 केंद्राची निर्मिती झाली. मी दर महिन्याला मराठवाडा पूर्ण फिरायचो. खूप त्याग केला. पण ज्यावेळेस सगळे सेटल झाल्यानंतर त्याग करण्यात अर्थ असतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही येत असाल त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्या की स्वामी समर्थाचा सेवेकरी तुमच्याकडे असं कोणाची बोट करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. नेटका संसार करावा आणि त्याच्यानंतर परमार्थ करावा. म्हणून आपण ज्यावेळेस ही नियमावली असते, घर सांभाळून आपल्याला संसार करायचा आहे. म्हणून अनेक सेवेकरी असतात, त्यांना सांगितल्यानंतर थोडासा राग येतो. राग येऊ देऊ नका. कारण जेही करतात करिता तूच एक स्वामीनाथा माझ्या काही वार्ता मीपणाची नसेची. माझ्यात मीची बाधा झाली की आपली सेवा लयाला जाते, समाप्त होते. म्हणून मीपणा कधी जीव देऊ नका. सांगितलं निमूटपणे ऐका, सांगितलं निमूटपणे ते अंमलात आणा. सांगितल्यानंतर तुम्ही अंमलात आल्यानंतर महाराज खुश होतात.
की माझा भक्त, माझा सेवेकरी हा किती ऐकतो, किती नतमस्तक होऊन करतो. म्हणून कृपा करून आपण येताना एक नियमावलीची असते की आपण हातपाय धुवायचे, चप्पल स्टँडवरच काढायची. न जाणं तुमच्या चप्पलला जर कोणाचा हात लागला तुमचं पुण्य त्याला संचायला जातं. चप्पल स्टँडवरच काढायची. चप्पल काढल्यानंतर आपण हातपाय का धुवायचे असतात अनेक वेळेस मी सांगितलेलं आहे. पण अनेक या समूहात अनेक सेवेकरी नवीन येतात, त्यांना माहिती नसतं, ज्ञात नसतं. म्हणून अनेकदा परत परत सांगण्याची वेळ पण येते. म्हणून हातपाय धुतल्यानंतर ज्यावेळेस आपण या कलियुगात वावरत असतो, या कलियुगात वावरत असताना अनेक लहरी तुमच्या शरीरावर येत असतात हवेच्या मार्फत. मग त्या शुभ असतील, अशुभ असतील. मग या लहरींना थांबवण्याचं काम करत असतं ते जलतत्व. जलतत्व म्हणजे पाणी. आणि पाणी पायावर घ्यायचं असतं. ज्यावेळेस तुमच्या मनात विचाराचं काहूर असतं, ते काहूर थांबवण्यासाठी ते जलतत्व ते काहूरतं विचार ते थांबवतं, खंडित करतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे वाटचाल करतात. एक आपली जुनी म्हण आहे, माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या हाताबाहेर जातं, डोक्याच्या वर जातं, त्यावेळेस तुम्हाला एक क्रोध निर्माण होतो. आणि क्रोध निर्माण झाल्यानंतर आम्ही म्हणतो की माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणून आपण पाणी घेताना आपण पायावर पाणी घेतलं तर विचाराचं थांबतं, स्तंभन होतं, विचार चांगले विचार यायला सुरुवात होते, अशुभ विचार निघून जातात. म्हणून केंद्रात यायचं, पाय धुवून यायचं. औदुंबर असेल, औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. त्या औदुंबराच्या बुंद्याजवळ 64 योगिनी वाटचाल करतात. त्या 64 योगिनी ह्या दत्त महाराजांकडे काम करतात असं म्हणायला हरकत नाही. आणि नंतर मग आपण औदुंबराला संत गतीने प्रदक्षिणा कराव्या. यज्ञभूमी असेल तिला 11 प्रदक्षिणा कराव्या. त्याच्यानंतर आपण केंद्रात यावं. केंद्रात आल्यानंतर आपण गर्दी असेल तर 2 मिनटं थांबून जावं. आम्ही नेमकं दरबारात जातो, गडबड करतो, महाराजांच्या तसबिरीकडे फोटोकडे बघतसुद्धा नाही, कसा तरी मुजरा करतो आणि निघून जातो. महाराज एवढे सोपे नाही. देवालासुद्धा टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवत्व येत नाही. म्हणून आपण महाराजांकडे जाताना थोडंसं शांततेने जावं, तिथे मुजरा करावा. कारण देवाला किंवा कोणाला आपण हात जोडतो ते आपल्या बरोबरीचे किंवा थोडंसं आपण त्याच्या निसस समवयस्कर आहे असं म्हणून आपण सोडून देतो. पण राजाधिराज योगीराज कलियुगाचे चालक पालक मालक महाराजांना संबोधलं आहे. राजांचे राजे आहेत. मग त्यांच्याकडे आपण नुसता हात जोडून चालेल का? त्यांना नतमस्तक मुजरा करणं क्रमप्राप्त आहे. गर्दी असेल तर करू नका. पण बाहेर आपल्याला भरपूर जागा असते, बाहेर मुजरा केला तर तो महाराजांना पोचतो. मग मुजरा करावा. मुजरा करताना शांत गतीने 3 वेळेस ही करंगळी जमिनीला टेकली पाहिजे. हे मधलं बोट असतं आपल्या बुरकुटीमध्ये जिथे गंध लावतो तिथं ते टेकलं पाहिजे. हा 3 वेळेस का मुजरा असतो? 1 वेळेस का नको? 5 वेळेस का नको? कारण तुम्हाला ज्यावेळेस मी सांगितलं आलं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समोरच्याला देता आलं पाहिजे. कारण 3 वेळेस ह्याच्यासाठी करायचे. राजाधिराज योगीराज तुम्ही या कलियुगाचे चालक पालक मालक हा. म्हणून तुम्हाला मी पहिला मुजरा करतो, स्वर्ग लोकांना स्मरून करतो. दुसरा भू लोकांना स्मरून करतो. आणि तिसरा पाताळ लोकांना स्मरून करतो. भूलोक, स्वर्गलोक, पाताळ लोक हे 3 पाताळ आहेत. त्या तिघांना स्मरून मी तुम्हाला मुजरा करतो आणि हा मुजरा महाराजांना पोचतो. आणि ज्यावेळेस आपण नतमस्तक होतो महाराजांसमोर कधी नाक घासायचं असतं. त्याच्यात मी अहंपणा जातो, मीपणा जातो, उद्धटपणा जातो, युगो जातो, सगळंच नष्ट होतं. म्हणून नाक घासायचं असतं महाराजांसमोर मुजरा केल्यानंतर. आणि आपण ज्यावेळेस खाली वागतो त्यावेळेस आपल्या मेंदूला रक्तपुरवठा, सायंटिक कारण की रक्तपुरवठा आपल्या मेंदूला जास्त मिळतो त्यावेळेस आपला रक्ताभिसरण जास्त प्रमाणात होतं, मेंदूला रक्तपुरवठा होतो, एकदम प्रसन्न वाटतं. म्हणून आपल्याला तिथे प्रसन्न वाटतं. म्हणून आपण मुजरा करावा. अनेक वेळेस आपण श्रीफळ अर्पण करतो, फूल अर्पण करतो. हे का अर्पण करायचे असतं? रित्या अति कुठल्याही देवाला जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. आमची एक प्रकार आम्ही नारळ अर्पण करतो. नारळ घ्या, अर्पण करा. नारळ अर्पण करताना जे शेंडी असते माहिती आहे ना, नारळाला ज्यावेळेस विष्णूंचा अवतार झाला
विष्णू भूतलावर आले त्यावेळेस 3 गोष्टी ते सोबत घेऊन आले होते. एक लक्ष्मी, दुसरं कामधेनू आणि तिसरे श्रीफळ. नारळाला श्रीफळसुद्धा म्हटलं जातं, कल्पवृक्षसुद्धा म्हटलं जातं. नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव स्थापित आहेत. ज्यावेळेस तुम्ही नारळाची शेंडी सोलतात, सगळी नारळाची शेंडी काढल्यात, त्याला किती डोळे येतात? कशामुळे येतात? हे ब्रह्मा विष्णू महेश याचं प्रतीक आहे. म्हणून भगवान विष्णू ज्यावेळेस भूतलावर आले त्यावेळेस या 3 गोष्टी घेऊन आले होते. म्हणून त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण देवाला श्रीफळ अर्पण करताना शेंडी त्यांच्याकडे करावी, हातात श्रीफळ घ्यावं, शेंडी त्यांच्याकडे करावी. आपल्या मनातलं जे काही मनोगत व्यक्त असेल, जे आपल्याला काही महाराजांना घराने मांडायचं असेल, सुखाचं असेल दुःखाचं असेल, तुमचं काम केलेलं असेल, काम करायचं असेल, काम न झालेलं असेल, हे सगळं मनात बोलायचं. आपण महाराजांची संवाद साधतो. हृदयी वसशी परिणच दिसशी तुझं कैसे पाहू. तुमच्या आमच्या हृदयात महाराज विराजमान झालेले, पण ती दिव्य भव्य दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. जे वेळेस तुम्ही सगळे सोपस्कार कराल त्यावेळेस महाराज तुम्हाला समजतील. कारण महाराजांनी सांगितलेलं आहे, मैं गयाने जिंदा हो. आणि खरंच अनेक लोक सांगतात. काल आपल्याकडे 5 डॉक्टर लोक आले होते संध्याकाळच्या आरतीला. ते म्हटले, लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टर होते, एक भूल तज्ज्ञ होते, एक असेच 5 डॉक्टर आले होते. माझ्या कॅबिनमध्ये आले. देशमुख साहेब, काय व्हायब्रेशन मिळतात मंदिरात दरबारात, निघू वाटत नाही. मधून आरती त्यांनी काल केली, सगळ्या कुटुंबांना तिथं जायचा योग आला. ते म्हणतात जे व्हायब्रेशन मिळतं ते बाहेर कुठेही मिळत नाही. मी अनेक देव बघितले, पण इथे महाराज बोलतात, महाराज आपल्याला गाईडलाईन करतात. जिथं मी त्यांना सांगितलं जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. त्यांना मी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही अनेक वेळेस महिलांचे प्रसूतीचे ऑपरेशन करत असाल, ज्यावेळेस ऑपरेशन करता की एखादा बाचा प्रसंग एखादा ताईबाईवर आला त्यावेळेस तुम्ही सहजगत्या म्हणतात मी सगळे प्रयत्न केले, आता तुम्ही हात वर करता. म्हणून जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म संपतं सुरू होतं. म्हणून त्यांनी मान्य केलं की इथे व्हायब्रेशन मिळतात आणि आल्यानंतर खूप किती घाम आला आणि जास्त घाम आला तर आणखी प्रसन्न वाटतं. जे तुमच्यात जी काय एनर्जी असते, नको ती शक्ती असते, निगेटिव्ह एनर्जी असते, ती निघून जाते घामामार्फत. म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणून आपण नारळ अर्पण करताना अशा पद्धतीने अर्पण करावं. अनेक मंदिरात नारळ फोडण्याचा प्रघात आहे. माता भगिनीने कधी नारळ फोडू नये. आपली वहिवाट का चालली आहे, आपले हाल का चालले, आपल्याला समाधान का मिळत नाही? कारण तुम्ही जुनं सगळं विसरला. अनेक माता भगिनी नारळ फोडताना दिसतात. नारळाला वरदान आहे, कारण ते प्रजोत्पादन करतं. माता भगिनी ही जननी असते, क्षणाची पत्नी आनंद कालाची माता असते, ती प्रजोत्पादन करते, एका बाळाला संगोपन करते, जन्म देते. नारळ तसंच आहे. म्हणून नारळाला फोडण्याचा अधिकार माता भगिनीला नाही, लिंबूला कापण्याचा अधिकार माता भगिनीला नाही. तुझं आहे तुझ्यापाशी, आम्ही ऐकायलाच तयार नाही, आम्ही समजून घ्यायलाच तयार नाही. आम्ही 2 पुस्तकं शिकलो काय, त्या पुस्तकाच्या जीवावर आम्हाला सगळं काही विश्व आम्ही पादाक्रांत केला असं आम्हाला समजतं नाही. माऊली किती वर्षाच्या होत्या, माऊलीचे भगवंताचे नावं कसे होते, माऊली निवृत्त अशी नावं का दिले गेली होती त्यांना, त्याच्या पाठीमागे मोठा कार्यकारण भाव आहे. म्हणून कृपा करून आपण नारळ अर्पण करावं. त्याच्यानंतर आपण 11 माळी प्रत्येकाने केल्याच पाहिजे. घरी करा, केंद्रात करा, कुठेही करा. कारण 11 माळी केल्याच्या नंतर आपल्या पदरात फक्त 1 माळ पडते. बाकीची पितरांना जाते, बाकीच्या गुरुला जाते, आईवडिलांना जाते. म्हणून आपल्या पदरात 1च माळ पडते. म्हणून 11 माळी जप हा केलाच पाहिजे. जप करण्याच्या अनेक माळी आहेत. रुद्राक्षाची माळ आहे, तुळशीची आहे, स्फटिकाची आहे, वैजयंतीची आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा माळी आहेत. प्रत्येक माळीचं मतितार्थ वेगळं आहे, प्रत्येक माळीचं कार्यकारणभाव वेगळा आहे. म्हणून आपल्याला जप माळ करताना ही प्रत्येकाची वेगळी असावी. नवऱ्याची बायकोने वापरू नये, बायकोची नवऱ्याने वापरू नये. प्रत्येकाने तिला 10-15 रुपयाची माळ असेल, तिच्यावर आपला जप आपणच करावा. कुटुंबात जेवढे सभासद असतील तेवढ्या माळी असाव्या जप करत असाल तर.
त्याच्यानंतर जप करताना ज्यावेळेस तुम्ही मेरुमणी असतो, जप माहीत 108 मणीच काय, कारण 27 चरण नक्षत्र 27 आणि 4 चरण याचा गुणाकार केला ते 108 येतात, म्हणून 108 मणी आहे. नवग्रह आणि 12 राशी यांचा गुणाकार केला ते 108 येतो, म्हणून 108 जप मणी आहे. कारण या ब्रह्मांडात आपण 12 राशी म्हणतो आणि नवग्रह म्हणतो, वारणम असतोसे, म्हणून 108 मणी आहेत. आणि एक अतिरिक्त मणी आहे, त्याला मेरुमणी संबोधलं जातं. हा मेरुमणी आपण जप करताना कधी त्याला ओलांडू नये, कधी त्याला क्रॉस करू नये. कारण जर तुम्ही त्याला ओलांडलं, क्रॉस केला तर तुमची एकच माळ होते. मग ज्यावेळेस 107 108 मणीत आपण जप करत आला, मेरुमणी आला, तो मेरुमणी आपल्या हृदयाकडे परतून घ्यायचा आणि जिथे आपला शेवटचा जप झाला तिथून परत सुरुवात करावी, प्रारंभ करा. अशा 11 माळी जप करायचा असतो. आणि हा जप केल्यानंतर परत मुजरा करून महाराजांना सेवा रुजू करायची असते. अनेक वेळेस आसन असतं. आसनाचे अनेक प्रकार आहेत. व्याघ्रासन असेल, मृग आसन असेल, लोकराचं असेल, दर्भाचं असेल, सुती असेल, प्लॅस्टिकचं असेल, प्रत्येक आसनाचं वेगळं काम असतं. म्हणून आसन आपण आता आसन ऑलरेडी टाकलेलं आहे केंद्रात. चटई हे प्लॅस्टिकचं आसन आपण टाकलेलं आहे. त्या आसनावर आसन घ्यायचं कारण नाही. आणि जर घेतलंच तर आपलं आसन आपण उचलायचं. जर तुम्ही सेवा त्या आसनावर केली आणि उठून गेला आणि तुमचं सेवा केलेलं आसन जर कोणी XYZ व्यक्तीने उचललं, ती सगळी सेवा त्याला जाते. आम्ही पूर्वी आपण संस्कृत पाठ करायचे भगवतीचे, त्यावेळेस आसन हे बंदिस्त करायचे. आसन बंदिस्तीचा प्रकार असतो, कारण ज्यावेळेस सप्तशतीचे संस्कृत पाठ ही देवांची भाषा संस्कृत त्यावेळेस करायचे, त्यावेळेस अनेक बाहेर बाधा झालेल्या व्यक्तींना, महिलांना त्रास व्हायचा. मग आपण त्या आसनाखाली दर्भ ठेवायचो, पांढऱ्या मोऱ्या ठेवायचो, भारलेला नवाला मंत्र म्हटलेला एक धारी लिंबू ठेवायचो आणि त्याच्यानंतर सेवा आपण प्राप्त करायचो. म्हणून आपण आसन एक असावं, आसन हे बंदिस्त असावं, त्याच्या दिशा निघालेलं नसावं. आसनाला कधी पाय लावू नये. आसनाला आपण तिथं सेवा करतो, आसन पायाने सरकू नये, ते हातानेच उचलावं, हातानेच सरकवावं. अशा पद्धतीने आपण आसनसुद्धा या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्या ज्या गोष्टी आपण सगळ्या करतो, ह्या महाराजांना ज्यावेळेस तुमचं काम केलेलं असतं, अनेक वेळेस का पण आपण रडत आलेलो असतो, महाराज आपल्याला हसत पाठवतात आणि ज्यावेळेस या हसत पाठवतात त्यावेळेस आपण महाराजांच्या ऋणात असतो आणि ते ऋण फेडण्याची परत आपल्याला उतराई व्हावी लागते. कारण आता माझा एखादा विवाहाचा प्रसंग असेल, कोणाचा अजून कुठला परीक्षेचा प्रश्न असेल, ते प्रश्न निघाल्यानंतर श्रीफळ अर्पण करावं. महाराज, माझं तुम्ही काम केलं, मी तुमच्या ऋणातून, माझ्या ऋणातून तुम्ही मुक्त होऊ नका, मला तुमच्या ऋणातून मुक्त करू नका आणि मला सदैव संधी द्या अशी सेवा करण्याची. कारण आपलं हे काम झालं म्हणजे पुढं आपलं काम नाही का? आमचं काम झालं, आम्ही महाराजांना टाटा बाय बाय करतो, परत इथे नतमस्तक होत नाही, सांगत नाही. हे आपलं कर्तव्य, आद्य कर्तव्य आहे. महाराजांनी तुमचं काम केलेलं आहे, म्हणून अशा पद्धतीत आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजे. तेव्हा आम्ही सेवेकरी म्हणून शोभू आणि महाराजांना भूषणा होईल असे वागू. अनेक वेळेस येतात, मी अनेक वेळेस लोक कंप्लेंट करतात, त्या कंप्लेंट करणे योग्य नाही. अहो, या विश्वात आपलं आयुष्य किती आहे? उद्याचा सूर्य बघू का नाही बघू, आपल्याला शाश्वती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला पसायदान मागितलं, पशुपक्ष्यांना मागितलं, गुराढोरांना मागितलं आणि आपण मनुष्य एकच जात आहे, ती आपण सेवेकरी असून एकमेकाशी द्वंद्व करतो, एकमेकाच्या मनात आपण असूया ठेवतो, एकमेकाला सहकार्य करत नाही. उद्याचा सूर्य आपण बघू का नाही बघू, शाश्वत नाही, मग एवढ्यात आमच्यात मीपणा का? म्हणून नेकी कर दर्या मिळाल, काय करायचं असेल, कारण सत्पात्री दान आपण ह्या हाताने दिलेलं या हाताला सुद्धा माहीत नसावं.
म्हणून कृपा करून सेवेकऱ्यांची हे नियमावली मला अनेक लोकांनी सांगितलं, सेवेकरी असे वागतात, म्हणून मला सांगणं गरजेचं आलं. म्हणून कृपा करून सेवा झाली, घरी जा. सेवेला यायचं, घरून तडक इथे या. सेवा झाल्यानंतर, केंद्रातून सेवा केल्यानंतर कोणाच्या घरी जाऊ नका. कारण तुम्ही भले नुसतं महाराजांचं दर्शन केलं असेल, महाराजांचा कटाक्ष एक तुमच्यावर पडला असेल, तुमची जी काही शक्ती असेल, पॉवर असेल, ती वाढलेली असते, बॅटरी चार्ज झालेली असते. ती बॅटरी दुसऱ्याच्या घरी जाऊन चहा पाणी पिऊन त्याच्या घरी बसून तुमची बॅटरी डिस्चार्ज होते. या शक्ती उगाच मिळत नाही. म्हणून कृपा करून आपण सेवा केली, केंद्रात आलो, सरळ घरी जा. घरून निघाला, केंद्रात या. तुम्हाला नंतर काय गप्पा मारायच्या, नंतर तुम्ही नंतर जा आणि गप्पा 2 तास खा प्या, सगळीच काय करायचे ते करा. पण एक सेवेचे केंद्राचे नियम आहेत, हे पाळलेच पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता 30 तारखेला आपला पैठणला पर्जन्य याग आहे. सगळ्यांनी सांगितलं पाऊस चांगला आहे, पाऊस चांगला आहे. पाऊस सुरुवातीला झाला, नंतर थोडासा त्रास सुरू झाला पावसाचा. आपल्या जायकवाडीच्या धरणात 5% पाणी आहे. पाणी नसलं तर आपलं जीवन व्यर्थ आहे, आपण जगू शकत नाही. म्हणून कृपा करून 30 तारखेला ज्यांना जायचं असेल त्यांनी, ज्यांचे 2 चाकी वाहन असेल, 4 चाकी वाहन असेल, त्यांनी तिथे 8:30-9 वाजता घरचा डबा घ्या, नित्यसेवा घ्या, आसन घ्या, जपमाळ घ्या, बायका मुलं सोबत घ्या. रविवारचा दिवस आहे, एक पर्यटन म्हणून आणि त्याच्याबरोबर अध्यात्म म्हणून तुमच्या मनाला जे काही स्थिरता मिळतं, जे तुम्हाला मनाला वैभव मिळतं, ते तिथे गेल्यानंतर मिळतं. म्हणून तिथे जा, पर्जन्याची सेवा करा आणि भगवतीची सेवा करा आणि पर्जन्य मानाला कसं जास्त येईल त्याचा प्रयत्न करा. ज्यांना जायचं ते 30 तारखेला 8:30-9 तिथे पोचा. त्याच्यानंतर 17 तारखेला अमावस्या आहे ना, काय 17ला? तुम्हीच कॅलेंडर पाहता फक्त, मला वाटतं दरवेळेस विचारलं. 17 तारखेला एकादशी, आषाढी एकादशी. फार अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या एकादशीला. कारण वर्षातून 2 एकादशी येतात, कार्तिक आणि आषाढी. तशा महिन्यात 2 येतात, पण वर्षात मोठ्या 2 आपण पकडल्या जातात. तुम्ही एरवी करत नसाल तरी आषाढी करा. बगर खा, साबुदाणा खा, लायनूचा साबुदाणा खा, रताळे खा, बटाटे खा, पण खा, येता जाता चरा आणि एकादशी करा. तुम्ही हिंदू धर्मात आपण जन्माला आलेलो आहे. ज्यावेळेस रोजा असतो ना, बघा जरासं मागे बघून बघा. आम्ही नुसते फिरतो, देवदेव करतो, नुसता देखावा करतो. त्या ज्यावेळेस रोजा असतो, लहान मुलगा बापाच्या बाजूला बसतो, तो पण नमाज पडतो आणि तो पण रोजा धरतो. तुमचे आमचे मुलं का नाही करू शकत? एखाद्याची का नाही धरू शकत? तुम्ही का नाही सांगू शकत त्याला? तुमचं नीतिधैर्य एवढं कमी झालेलं का, कमजोर झालेलं आहे का? तुम्ही ज्याचे ते तुमचे संतान आहे त्यांना तुम्ही सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही? कुठेतरी आपण चुकतोय. तुझं मन सैरावेला कुठेतरी पळतंय. म्हणून कृपा करून आषाढी एकादशी सगळ्या कुटुंबांनी धरा. कारण विठ्ठलाने सांगितलेलं आहे. विठ्ठलाने हात कुठे ठेवलेले आहेत? विठ्ठलाने सांगितलेले कमरेपर्यंत संसार करा आणि त्याच्यानंतर परमार्थ करा. विठ्ठलाचा एक भक्त होता, खूप साधना करायचे. विठ्ठलाचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार, पांडुरंगाचा अवतार, महाराजांचा अवतार. एक भक्त होता, तो खूप सेवा करायचा पांडुरंगाची. आणि त्याला पांडुरंग प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, माग भक्ता तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, मला फक्त तुमचं दर्शन एकांतात एकट्याचं पाहिजे. असं का? त्यांनी सांगितलं, तुमच्यासोबत माता रुक्मिणी असतात, ते लक्ष्मीचं स्वरूप आहे. लक्ष्मी हे चंचल असते. मी त्यांचं लक्ष्मीचं दर्शन घेतलं तर मला चंचलपणा माझ्या मनात सुद्धा येईल. मला फक्त विष्णूंचं दर्शन करायचं. म्हणून भगवान विठ्ठल हे 2 पावलं पुढे गेले, रुक्मिणी मागे राहिली. म्हणून तिथे सुद्धा वेगवेगळे आहेत. हे माहिती आहे का आपल्याला? आणि विठ्ठलाची मूळ मूर्ती मंगळवेढ्याला आहे. त्या छातीवर श्री वत्सम दारा वृक्षा मुक्ता माला क्षाक्षरम हा मंत्र लिहिलेला आहे. हा मंत्र विठ्ठलाचा, पांडुरंगाचा मंत्र आहे.
म्हणून आपल्याला आषाढी एकादशी करायची आहे आणि त्याच्यानंतर उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी पारणं फेडायचं. अनेक ग्रामीण भागात एकादशी सोडायचा दुसऱ्या दिवशी प्रघात असतो. संस्कृती टिकवण्याचं काम अजून ग्रामीण भागात खूप करत आहे. आमच्याकडे थोडासा पैसा येतो, थोडासा मान सन्मान मिळतो, थोडी प्रतिष्ठा मिळते आणि आम्ही आमची संस्कृती तोडवायला निघालो. म्हणून असं करू नका. सगळ्या कुटुंबाने एकादशी करा. मी तर सांगितलं ना, सगळ्या कुटुंबाने त्या दिवशी सगळे एकत्र फराळ करा. सकाळ संध्याकाळ असेल, कदाचित त्या दिवशी आपल्याला सुट्टी पण असते. म्हणून आपण एकादशी करा. त्याच्यानंतर परत सगळ्यात मोठा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा सण असतो आध्यात्मिक गुरुपौर्णिमा. ज्याने नाही केला गुरु त्याचा जन्म गेला वाया. म्हणून 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात 5 गुरु असतात. पहिले आईवडील, दुसरे प्राथमिक शिक्षण देणारे, तिसरे उच्च शिक्षण देणारे, चौथे व्यावसायिक शिक्षण देणारे आणि 5वे आध्यात्मिक गुरु असतात. आणि ते आध्यात्मिक गुरु आपल्याला दरवर्षाला आपण गुरुपौर्णिमेला आपण महाराजांना एक श्रीफळ अर्पण करतो, 3 पळ्या पाणी टाकतो, पुष्प अर्पण करतो, गंध लावतो आणि त्यांना सांगतो, महाराज तुम्ही आजपासून 1 वर्षासाठी माझे गुरु, परात्पर गुरु, सद्गुरू, माता, बंधू, सखा, पिता, सर्वस्वी तुम्ही माझ्या ती प्रार्थना करतो. आणि महाराज आपलं गुरुपद घेतात. आणि आपण ज्यावेळेस आसुसलेले असतो, दुर्मुखलेले असतो, अनेक संकटात गासलेला असतो, त्यावेळेस नुसतं स्मरण करा, मार्ग ऑटोमॅटिक मिळायला लागतो. मी सकाळी व्हॉट्सअपवर एक धुळ्याचा शहाद्याचा अनुभव वाचला आजचा. पाटील म्हणून आहे, त्यांना हृदयाचा त्रास व्हायला लागला. जाता जाता ते मंदिराकडे ते नाशिकला जायला लागले शहाद्यावरून. त्यांनी दिंडोरी रस्त्यात माऊलींचं दर्शन घेतलं. माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं माऊलींना की माऊली मला असं असं सांगितलं, मला एन्जिओप्लास्टी करायची आहे आणि मी नाशिकला चाललो. माऊली म्हटले ऑपरेशन करू नका आणि होणार नाही. पण शेवटी डॉक्टरने चेक केलं. माऊलींनी सांगितलं चेक करून घ्या. ते चेक करायला गेले, पैशाची जुळवाजुळव केली. ते पाटील म्हटले महाराज तुम्ही मला असं नेलं तरी चालेल, 2-3 लाखाचा खर्च माझ्या कुटुंबावर पडेल, माझी परिस्थिती बेताची आहे. त्यांनी महाराजांचा धावा चालू केला. आणि ज्यावेळेस त्यांना स्ट्रेचरवर घेतलं, ICUमध्ये त्या लॅब कॅबमध्ये घेऊन चालल्या लॅबमध्ये, आणि तिथे आत कापून त्यांची नळी टाकली. ती स्प्रिंग टाकायची. त्या स्प्रिंग टाकताना त्यांच्या हृदयात स्प्रिंग जात नव्हती. त्यांच्या हृदयात स्प्रिंग जात नव्हती. जिथं ब्लॉकेज असतात तिथं लगेच स्प्रिंग बसते. पण त्यांनी 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस ट्राय केला, स्प्रिंग बसत नव्हती. डॉक्टरने सांगितले असं का झालं. शेवटी स्प्रिंग बाहेर काढली आणि नंतर परत चेक केलं तर 99% ब्लॉकेज निघालेले होते. म्हणून करता आणि करिता तूच ऐक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मीपणाची निषेध. काही नाही आपल्याजवळ, काहीच नाही. होत्याचं नव्हतं महाराज करतात. आज शहाद्याचा अनुभव आला. नंतर ते नतमस्तक होऊन आला, माऊलीच्या चरणावर डोकं ठेवलं आणि ढसाढसा रडला. माऊली माऊली खूप अनेक पिढ्यांचं आपल्याला माऊलीचे वडील तर 7 पिढ्याचं मागचं आणि 7 पिढ्याचं पुढचं सांगायचे. कारण त्यांच्या सहवासात मी 3 वर्ष काम केलं. मी तर माऊलींसोबत तर 40 वर्षापासून काम करतोय. माऊली बोलत नाही, माऊलीला सगळं कळतं. तुम्ही कशासाठी आलात, काय म्हणून आलात, तुमचं हेतू काय आहे, तुमच्या मनात काय चक्र आहे, सगळं माऊली सांगतात. पण आपण आपल्या पुण्य कमी करण्यासाठी काहीतरी आपण वाक्य वापरतो आणि आपलं पुण्य कमी करून घेतो. म्हणून कृपा करून आपण या ज्या काही गुरुपौर्णिमा आहे आपल्याला 21 तारखेला त्या दिवशी सगळ्यांनी करायचे. अजून 1-2दा माहिती सांगितली जाईल. कारण आपल्याला वेळेवर आपल्याला विहीर खोदण्याची सवय, म्हणून अगोदर आपल्याला 21 तारखेची माहिती, 17 तारखेची माहिती सांगणं एक क्रमप्राप्त होतं म्हणून सांगितली गेली. 21 तारखेला आपण सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 पर्यंत आपल्याकडे पूजन असेल आणि ते गुरुपूजन केल्यानंतर आपल्याला 11 माळी 3 अध्याय करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून कृपा करून हे 2 मोठे उत्सव आपले पुढच्या महिन्यात येतात, आषाढी आणि गुरुपौर्णिमा. म्हणून दिंडीला लोक चालले. मी परवा दिवशी सोमवारी माऊलींकडे गेलो, कोणी नव्हतं.
एक 50 लोक असतील, मी माऊली बसलो जवळपास अर्धा पाऊण तास बसलो. एक काम होतं त्याच्याशी चर्चा केली की माऊलीने सांगितलं आपला परत 28 तारखेला आपल्याकडे अनेक लोक बासरला जाऊ शकले नाही, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात 2 जिल्ह्यात म्हणून आपण इथे कार्यक्रम ठेवलेला आहे. माऊली म्हटले विलासराव खूप आपले लोक गरीब आहेत, त्यांना जाणं येणं सोचत नाही, म्हणून आपण संभाजीनगर आणि जालना दोन्ही ठेवून आपण इथे आपण मोठा एक जो बासरला कार्यक्रम झाला तो इथे ठेवतो आहे. मी काल आपण श्री हरी पॅव्हिलियन बघितलं, यशवंत कला महाविद्यालय बघितलं, जिथे 4 ते 5 हजार विद्यार्थी दिवसभर आपला कार्यक्रम चालणार आहे. कारण माऊलींनी सांगितलं की अनेक लोक त्याच्यापासून खूप त्यांना प्रचिती आलेली आहे. हा अनुभूतीचा मार्ग आहे, म्हणून कृपा करून आपल्याला तोही कार्यक्रम आपल्याला 28 जुलैला करायचा आहे. म्हणून खूप कार्यक्रमाची रेलचेल असते आणि आपल्याला अध्यात्म करायचं आहे, म्हणून कृपा करून आपण जे माऊली सांगतात ते आपण ऐकावं, भल्यासाठी आपलं असतं. म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. बोलताना जर माझ्या मुखातून एखादा अपशब्द निघून गेला असेल, कोणाच्या जिव्हेरी लागला असेल तर महाराजांसमोर मी माफी मागतो. झालेली सेवा परमपूज्य गुरु माऊली आणि महाराजांच्या चरणी समर्पित करतो. श्री स्वामी समर्थ.